बेकायदेशीर उद्योगाविरोधात आमरण उपोषण, शीतल इंडस्ट्रीज व एक्साईडवर गंभीर आरोप. पर्यावरण, कामगार व औद्योगिक सुरक्षेचे नियम धाब्यावर. लीड प्रदूषण, परवान्याचा अभाव, कामगारावरील अन्याय उघड. अहिल्यानगर प्रतिनिधी. MIDC परिसरातील शीतल इंडस्ट्रीज आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून संबंधित उद्योगावर तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कामगार व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माहितीनुसार शीतल इंडस्ट्रीज ही प्लास्टिक मोल्डिंग करणारी फॅक्टरी गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक कॉन्स्टंट टू इस्टॅब्लिश व कॉन्स्टंट टू ऑपरेट परवानगी न घेता सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016, वेस्ट रूल 2016, वॉटर ॲक्ट 1974 यासारख्या महत्त्वाच्या पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडील फॅक्टरी लायसन, फॅक्टरी प्लॅन अप्रूव्हल, स्ट्रक्चरल इस्टॅबिलिटी सर्टिफिकेट यासारखे परवानगीही न घेता कारखाना सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कामगारांच्या आरोग्याशी खेळ. कामगारांच्या म्हणण्यानुसार संबंधित उद्योगांमध्ये शीसे संबंधित काम होत असून अनेक कामगारांच्या रक्तामध्ये लीडचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र नियमित वैद्यकीय तपासणी केली जात नसून काही अधिकारी तपासणी टाळत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कामगारांचे हातपाय सुजणे, पोटदुखी यासारखे तक्रारी असूनही योग्य उपचार व सहकार्य मिळत नसल्याचा आरोप आहे. नवनागापूर येथील एक्साईड इंडस्ट्री लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. घन कचरा योग्य प्रक्रियेशिवाय बाहेर टाकला जातो. सांडपाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडले जाते. दूषित मास्क व साहित्य खुलेआम फेकले जाते. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती होत असून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले जात नाही. सुमारे 70% कर्मचारी बाहेरील राज्यातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही विशिष्ट संघटनांना प्राधान्य देऊन इतरांवर अन्याय होत असल्याचा आरोप आहे. कंपनीचे HR निरंजन कुलकर्णी हे एका कामगार संघटनेच्या सचिवांच्या हातातील बाहुल्यासारखे वागत असल्याचा आरोप होत आहे. कुलकर्णी हे दबावाखाली काम करत असून कामगारांवर अन्याय करत असल्याचेही म्हटले जात आहे. सदर प्रकरणात खालील बाबींचा सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. MIDC कडील प्लॉट अलाइनमेंट व कागदपत्रे, फायर NOC, पाणी व वीज कनेक्शन मंजुरी, औद्योगिक सुरक्षा परवानग्या, प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमतीपत्रे, माथाडी कामगारांचे वेतन व वाराई प्रकरण या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात विलास कुऱ्हाडे, आकाश मैत्रा, गणेश भागवत, सागर दगडे, सौरभ हालदार, नौशाद हुसेन, प्रभास मैत्रा, सूरज सिंग, चिरंजीव गाढवे, किरण शिंदे आदीसह अनेक कामगार उपस्थित होते. मी चिरंजीव दत्तात्रय गाढवे. मी बोलेगाव फाटा गणेश चौक इथला रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षापासून MIDC मी कार्यरत आहे. तर MIDC मध्ये शीतल इंडस्ट्रीज नावाची फॅक्टरी आहे. ती गेल्या 3 वर्षापासून फॅक्टरी चालू आहे. प्लास्टिक मोल्डिंगची फॅक्टरी आहे. तिथं लीडचं पण काम होतं. तर त्या कंपनीने गेल्या 3 वर्षापासून कंपनी चालू झाल्यापासून MPCBचं कन्सेंट टू ऑपरेट, कन्सेंट टू एस्टॅब्लिश या परवानग्या बिना घेता त्यांना वीज मिळाली, त्यांना पाणी मिळाले MIDCचं, आणि ती कंपनी बेकायदेशीर अनधिकृतपणे चालू आहे. त्याच्यानंतर औद्योगिक सुरक्षाचं सुद्धा त्यांनी काही सर्टिफिकेट किंवा फॅक्टरी लायसन घेतलेलं नाहीये, तरी ते अनधिकृतपणे 3 वर्षापासून चालू आहे. तर आम्ही इथं आंदोलनाला बसण्यामागचं कारण असं की ही शीतल इंडस्ट्रीज जी आहे ती एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडची व्हेंडर आहे. तर एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये पण खूप साऱ्या बेकायदेशीर बाबी समोर आलेल्या आहेत. तिथल्या जे कामगारांचे रक्तातले लीडचं तपासणी असो त्या होत नाही. तिथले HR जे निरंजन कुलकर्णी आहेत ते तिथली लीडची तपासणी होत नाही. आणि कामगार जेव्हा तक्रार घेऊन जातात त्यांच्याकडे की आमचं पोट दुखतंय वगैरे वगैरे, त्यांना जे काही त्रास होतो लीड वाढल्यामुळं, तर ते निरंजन कुलकर्णी कामगारांना डायरेक्ट कंपनीच्या बाहेर काढून देतो. तर हे बेकायदेशीर आहे. तर कंपनीत बऱ्याचशा बेकायदेशीर गोष्टी घडतात.
जसे की कंपनीतलं बिना ट्रीटमेंट केलेलं पाणी कंपाऊंडच्या बाहेर सोडलं जातं. त्याच्यानंतर कंपनीच्या आतमधले जे वापरलेले मास्क, त्याच्यानंतर आतमधला घन कचरा वगैरे हा तसाच उचलून बाहेर फेकला जातो. या बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी कंपनीत चालू आहेत. तर आमच्या या मागण्या आहेत की शीतल इंडस्ट्रीजवर लिगली काय असेल ती कारवाई व्हावी आणि एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडनी या गोष्टीची दखल घ्यावी की जी कंपनी बेकायदेशीर आहे, जे कंपनीकडं एमपीसीबीचं साधं कन्सेंट टू एस्टॅब्लिश पण नाहीये आणि ऑपरेट पण नाही कन्सेंट टू, अशा वेंडरला जर ते कंपनी ठेवत असतील तर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि एक्साइड कंपनीला पण आम्ही मागणी केलेली आहे की जे तुम्ही बेकायदेशीर कामगारांना डायरेक्ट कमी करता, ते कामगारांना कमी नाही करण्यात यावं इथून पुढं. आणि कंपनीतल्या ज्या माथाडी कामगारांचे पण प्रश्न आहेत, ते प्रश्न त्यांनी व्यवस्थित पद्धतीने सोडवले पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत. मान्य नाही झालं तर आम्ही उपोषणावरून उठणारच नाही जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत. एक साइड मध्ये काम करतोय, लीड व शीतल उचलून ठेवायचं आमचं काम आहे. त्यामुळे मला त्रास झाला. माझ्या अंगात लीड असल्यामुळे माझे हात पाय शिवायचे, औरंगाबाद पोट दुखत होते, म्हणून मी आजारी पडल्यामुळे कंपनीचा आम्हाला गेलो नाही. नंतर दवाखान्यात रिपोर्ट आला चांगला वाटतो म्हणून मी आता ते केलं, म्हणून आता कंपनीच्या कामावर घ्यायना. तुमची मागणी काय? माझी मागणी हे आम्हाला कामावर रुजू करून घ्यावे. मागचे जे फरक आहे ते पैसे मिळवण्याबाबत आमचे 11 कामगार आहेत टोटल माथाडीमध्ये, सगळ्यांचे तेच होते.